नमस्कार. मी दुर्गेश क्षीरसागर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या डिपार्टमेंट किंवा आपल्या कमिटीची एखादी ॲक्टिव्हिटी किंवा एखादी रिपोर्ट ही आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवर कशी अपलोड करायची, कशा प्रकारे तो डेटा अपलोड करायचा, त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला मी स्टार्टिंगपासून घेतोय. सगळ्यात आधी गुगलमध्ये जायचं आहे आणि इथं आपली वेबसाईट जी आहे ती टाकायची आहे www.dmvn.ac.in. ही आपण सर्वांना माहीतच आहे की आपली नवीन वेबसाईट आहे, तिथं जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर बघा या प्रकारे वेबसाईट ओपन होईल आणि इथं लॉग इनचं ऑप्शन दिसणार आहे. लॉग इनवर क्लिक करायचं आहे. ज्यांचं अजूनपर्यंत लॉग इन झालेलं नाही, आपल्यापैकी बऱ्याच जणांचं लॉग इन झालं नाही, त्यांना साईनअपवर जायचं आहे. साईनअपवर गेल्यानंतर इथं फर्स्ट नेम लास्ट नेम तुमचं, इथं फर्स्ट नेममध्ये नाव टाकायचं आहे, लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव टाकायचं आहे, इथं तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. आणि ही वेबसाईट ओपन करण्यासाठी नेहमीसाठी लागणारा एक पासवर्ड टाकायचा आहे की जो पासवर्ड तुमच्या लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर इथं तुमचा फोन नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जॉईन द कम्युनिटी असं टिक करून आणि आय एम नॉट रोबोट हे याला अनचेक करून इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर हा डेटा जो आहे, हा डेटा आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, गणिताचे प्राध्यापक, गणित विषयाचे प्राध्यापक श्री रामटेके सर यांच्याकडे जाईल आणि त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल की युअर लॉग इन आय डी युअर लॉग इन सेटअप युअर साईनअप इज सक्सेसफुल. आणि त्यानंतर मग तुम्ही मात्र तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड हे दोन गोष्टी टाकल्यानंतर लॉग इन करू शकाल. तर मी साईनअप ऑलरेडी केलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता लॉग इन करतो आहे. बघा इथं लॉग इनमध्ये पहिल्यांदा ईमेल टाकायचा आहे. माझा ईमेल इथं मी लिहितो आहे. हा माझा ईमेल आय डी मी इथं लिहिलेला आहे आणि माझा पासवर्ड की जो मी ह्या वेबसाईटसाठी सेट केला आहे तो मी टाकला आहे आणि इथं लॉग इन करतो आहे. लॉग इन होत आहे. हे बघा मी लॉग इन झालेलो आहे. लॉग इन झालो आहे, इथं दिसतंय ही हा माझा फोटो दिसतोय छोटासा. यू कॅन सी हिअर. मी याला थोडंसं मोठं करतोय वेबसाईटला. हा बघा खूप जास्त मोठी झाली. हा बघा तुम्ही इथं बघू शकता, इथं माझा फोटो दिसतोय. मी इथे लॉग इन झालेलो आहे. तर इथं मी माझा फोटो टाकलेला आहे ॲक्च्युली. तिथं प्रोफाईलवर गेल्यानंतर तुम्ही इथं प्रोफाईलला गेल्यानंतर तुम्ही तुमचं प्रोफाईल जे आहे ते अपडेट करू शकाल. इथं प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर हे बघा एडिट प्रोफाईल करायचं आहे. तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमचं पद, तुमच्या विषयाचं नाव, तुमचं क्वालिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. तुमचं प्रोफाईल आणि तुमचा फोटो इथं या ठिकाणी अपडेट होऊन जाईल. तर आपण आज जाणून घेणार आहोत, आपण आज बघणार आहोत की एखादी आपण ॲक्टिव्हिटी घेतली आपल्या डिपार्टमेंटची किंवा आपल्या कमिटीची एखादी ॲक्टिव्हिटी घेतली, तर ती ह्या वेबसाईटवर अपलोड कशी करायची जेणेकरून ती रिपोर्ट जनरेट होईल आणि ती रिपोर्ट आम्हाला आपल्या सगळ्यांना नॅक संदर्भात उपयोगात पडेल. इथं क्लिक करायचं आहे अपडेट कॉर्नरवर. बघा मी इथं अपडेट कॉर्नरवर क्लिक केलेलं आहे. तो पेज आता लवकरच ओपन होईल. ओके, हे असं ओपन झालेलं आहे. त्यानंतर इथे करायचं आहे क्लिक हिअर टू व्हिजिट अपडेट पेज, यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे एक पासवर्ड मागणार आहे. पासवर्ड सगळ्यांना तुम्हाला मिळालेला आहे. अजून समजा पासवर्ड तुम्ही विसरलेले असाल तर तुम्ही विचारू शकता पर्सनली. हा पासवर्ड सगळ्यांचा कॉमन असणार आहे. तुम्ही इथं पासवर्ड टाकतोय. पासवर्ड टाकल्यानंतर इन्सर्ट करायचं आहे, गोवर क्लिक करायचं आहे. पासवर्ड टाकल्यानंतर बघा या प्रकारे हे ओपन झालेलं आहे. आपण फक्त आज ॲक्टिव्हिटी कशी अपलोड करायची, एखादी रिपोर्ट कशी अपलोड करायची त्या संदर्भातच जाणून घेऊया. हे बघा इथं बघा 2-3 गोष्टी येतील. इथं करिक्युलम व्हिटा, आय एम
हा सोडून द्या, डिपार्टमेंट हे सुद्धा आपण सोडून देऊया आणि ॲक्टिव्हिटी किंवा इव्हेंट याचाच आपण आज विचार करूया. इथं बघा, क्लिक हिअर टू ॲड युअर इव्हेंट ऑर ॲक्टिव्हिटी टू दी वेबसाईट, यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघा, सबमिट युअर ॲक्टिव्हिटी असं एक आलेलं आहे आणि इथं नेम ऑफ द इव्हेंट म्हणजे आपण जी ॲक्टिव्हिटी घेतली, आपण जी इव्हेंट घेतली त्याचं नाव इथे टाकायचं आहे. इथं डेट टाकायची आहे, कोणत्या डेटला स्टार्ट झालं. ही थोडीशी वेबसाईट याला मोठी करतोय जेणेकरून हे चांगलं विजिबल होईल. इथं बघा, नेम ऑफ द इव्हेंट, इथं आपण इव्हेंटचं नाव टाकूया. लेट अस राईट इव्हेंट नेम. मी सगळ्यांना सजेस्ट करेन आपल्याला की आपण काय करू, एक याचं रफ ड्राफ्ट जे आहे ते आधीच जर आपण बनवून ठेवलं तर इथं मग टाईप करायला जास्त वेळ न दवडता तिकडचं आपण कॉपी पेस्ट करू शकतो किंवा तिथं तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकाल. इथं बघा, मी ही रिपोर्ट ओपन झालेली आहे. आपण आता पुन्हा वळूया ॲक्टिव्हिटीकडे. तर हे बघा, या ठिकाणी सबमिट युअर ॲक्टिव्हिटी असं आहे. इथं नेम ऑफ द इव्हेंट, इथं आपल्याला इव्हेंटचं नाव लिहायचं आहे. जसं की मी इथे लिहितो, हे बघा, गेस्ट लेक्चर मी इथे लिहिलं आहे. गेस्ट लेक्चर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं एक ॲक्टिव्हिटी आम्ही घेतली. त्या ॲक्टिव्हिटीचं इथं नाव लिहिलेलं आहे. आता हे केव्हा झाली ॲक्टिव्हिटी, तर त्याचं आपल्याला डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर 13 डिसेंबर बघा, 13 इथं मी सिलेक्ट, इथं डिसेंबर महिना आहे, 2021 वर्ष आहे आणि इथं तारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर ही 13 डिसेंबर 2021. आता कुठल्या टाईमला तो सुरू झाला, हे बघा, व्हॉट टाईम इव्हेंट स्टार्टेड. आता इथं क्लिक केलं मी, हा इव्हेंट आमचा झाला होता 8:10 सकाळी AM आलेला आहे. आणि कुठल्या डेटला तो संपला, तर सेम डेटला म्हणजे 13/12/2021ला तो संपलेला आहे. व्हॉट टाईम इव्हेंट एंडेड म्हणजे कुठल्या टाईमला हा इव्हेंट जो आहे हा संपलेला आहे त्याबद्दल माहिती लिहायची. तर हा आपला इव्हेंट जो आहे तो 9 वाजून जवळपास 25 मिनिटाने सकाळी AM ला संपलेला आहे. व्हेन्यू ऑफ द इव्हेंट म्हणजे हा इव्हेंट जो आहे हा कुठल्या स्थळी, कुठल्या क्लासरूममध्ये, कुठल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये किंवा पसायदा हॉलमध्ये कुठल्या ठिकाणी पार पडला. तर हा इव्हेंट जो आहे हा BA फायनल इयरच्या क्लासरूममध्ये पार पडला आहे. इव्हेंट ऑर्गनायझर म्हणजे ही जी इव्हेंट आहे ती ऑर्गनाईज कोणी केली, कुठल्या कमिटीने केली. तुमच्या डिपार्टमेंटचं नाव आपल्याला लिहायचं आहे, तुमच्या डिपार्टमेंटने एखाद्याने केलं असेल तर हे आमच्या डिपार्टमेंट, जसं डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशने ऑर्गनाईज केली म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश असं लिहिलेलं आहे. पर्पज ऑफ द इव्हेंट म्हणजे हेतू काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ही इव्हेंट ऑर्गनाईज करायचा, ही इव्हेंट अंमलात आणण्याचा हेतू काय, पर्पज काय. तर हे बघा, मी इथं 2-3 पर्पज हे उजळे सरांनी इथे लिहिलेलं आहे, मी इथे कॉपी पेस्ट करतो आहे. इथं किमान एक तरी पर्पज असणं आवश्यक आहे, ऑब्जेक्टिव्ह असणं आवश्यक आहे. इथं 3 इथे ते दिलेलं आहे बघा. पर्पज या प्रकारे असावा, टू हेल्प द स्टुडंट टू इम्प्रूव्ह देअर रायटिंग ॲबिलिटीज वगैरे वगैरे अशा प्रकारचा एक ऑब्जेक्टिव्ह असावा. टोटल नंबर ऑफ अटेंडीज याचा अर्थ असा आहे की किती लोकांनी, किती विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं, किती विद्यार्थी ह्या कार्यक्रमाला होते. तर इथं आपल्याला तो नंबर टाकायचा आहे आणि जे लोक ज्या विद्यार्थ्यांनी इथं पार्टिसिपेशन केलेलं आहे त्यांचं नाव, त्यांची यादी इथे द्यायची आहे. तर ती यादीसाठी बघा, आपल्या महाविद्यालयाच्या IQACने या प्रकारे एक फॉर्मॅट तयार केलेला आहे. इथं कॉलेजचं नाव आहे, हा लोगो आहे, इथं अटेंडन्स शीट असं लिहिलं आहे आणि इथं नेम ऑफ द ॲक्टिव्हिटी आणि ऑर्गनायझिंग डिपार्टमेंट किंवा कम्युनिटी आणि इथे डेट. तर इथं जी ॲक्टिव्हिटी होईल त्या ॲक्टिव्हिटीचं नाव लिहायचं आहे, इथं डिपार्टमेंटचं नाव लिहायचं आहे, इथे डेट लिहायची आहे. इथे बघा, सिरियल नंबर, नेम ऑफ द पार्टिसिपंट, त्याचं क्लास आणि साईन या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. तर ही जी पर्टिक्युलर शीट आहे याची PDF जी आहे ती मी ग्रुपवर टाकणार आहे आणि ती तुम्ही तिथून डाउनलोड करून तुम्ही ही शीट प्रत्येक कार्यक्रमासाठी अंमलात आणू शकाल आणि ती आपली अटेंडन्स शीट म्हणून आपण यूज करू शकू. ओके, तर तुम्ही बघू शकाल की ह्या अटेंडन्समध्ये हे बघा, एकूण
56 एकूण 56 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. इथं बघा, याला आम्ही अप्रूव्ह पण केलेलं आहे, याला अटेस्टेड केलेलं आहे, जेणेकरून कुठली संदिग्धता राहू नये. म्हणून इथं मी आकडा टाकतोय 56. आणि अटेंडन्स रिपोर्ट की ज्यावर विद्यार्थ्यांच्या सह्या आहे ती सुद्धा इथे मी जनरेट करतो. आता नेक्स्ट गोष्ट आहे इव्हेंट फोटोज फॉर स्लाइड शो. म्हणजे इथं आपल्याला फोटोज टाकायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फोटो अपलोड करताना आपण आधीच त्या व्हॉट्सॲपवरून किंवा टेलिग्रामवरून त्या फोटोज आपल्या एखाद्या फोल्डरमध्ये ठेवायचे आहेत. आणि नंतर मग त्या फोल्डरवर जाऊन म्हणजे इथं बघा, आणि इथं आपण 10 फक्त मॅक्सिमम 10च फोटो अपलोड करू शकू. इथं चूज फाईल, आणि इथं तुम्हाला जायचं आहे ज्या फोल्डरमध्ये तुमच्या त्या ठेवलेल्या आहेत. आता माझ्या ज्या इव्हेंट आहेत त्या या ठिकाणी ह्या फोटोज ठेवलेल्या आहेत. तर ह्या फोटोज 6 आहेत, त्या 6च्या 6ही मी कंट्रोल ऑल केलं आणि इथं ओपनवर क्लिक केलं. ह्या बघा 6 फाईल सिलेक्टेड असं आलेलं आहे. तर 6 फोटोज सिलेक्ट झालेले आहेत. तर ब्रीफ रिपोर्टचा अर्थ असा होतो की जे कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्या संदर्भात आपल्याला 1 ते 2 पॅरेग्राफ छोटी माहिती, थोडक्यात माहिती आपल्याला द्यायची आहे. मित्रांनो, आपण इथं डायरेक्ट टाईप करण्यापेक्षा या प्रकारे जर तुम्ही ऑलरेडी एखाद्या वर्ड फाईलमध्ये टाईप केलं आणि नंतर मग कॉपी करून, हे बघा मी ज्या प्रकारे करतो इथं कॉपी करून नंतर मग याला कॉपी करून या ठिकाणी जर पेस्ट केलं कंट्रोल व्ही, तर ते खूप सोयीस्कर होतं. असंही तुम्ही करू शकता. किंवा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही आपण इथं डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकाल. ओके, तर ही ब्रीफ रिपोर्ट जी आहे ती मी इथं ॲड केलेली आहे. तुम्ही इथं लिहू शकाल, डायरेक्ट टाईप करू शकाल, किंवा जर तुमच्याकडे एखाद्या वर्ड फाईलमध्ये ऑलरेडी ही रिपोर्ट तुम्ही जर टाईप केली असेल तर ती तिकडून कॉपी करून इकडे पेस्टसुद्धा करू शकाल. इव्हेंट आउटकम याचा अर्थ असा होतो की ही जी इव्हेंट आपण ऑर्गनाईज केलेली आहे, ही जी ॲक्टिव्हिटी आपण ऑर्गनाईज केली आहे, याचा आउटपुट काय आहे, याचा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला, त्या संदर्भात किमान एक ओळ, एक पॉईंट, एक मुद्दा लिहिणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये आउटपुट काय मिळाला हे दिसणं हे अपेक्षित आहे. बघा, लेक्चर प्रूव्ह टू बी फ्रुटफुल फॉर द स्टुडंट इन देअर स्टडीज वगैरे वगैरे अशा प्रकारे एक आणि स्टुडंट गॉट ॲक्वांटेड विथ द रिसेंट जॉब अव्हेन्यूज. म्हणजे हा लेक्चर ऐकून विद्यार्थ्यांना काय मिळालं, तर आता रिसेंट जॉब कुठल्या आहेत लँग्वेज आणि लिटरेचर ह्या क्षेत्रामध्ये, हे मग त्यांना माहीत झालं. कारण तुम्ही बघू शकाल गेस्ट लेक्चर कशाबद्दल आहे, तर इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी कशी ते डेव्हलप करतील, जॉब्स काय आहेत, किंवा त्यांची स्टडीची हॅबिट काय आहे ती कशी वाढेल वगैरे वगैरे, ह्या गोष्टींबद्दल आउटकम असणं आवश्यक आहे. की जे आउटकम ह्या सब्जेक्टला, ह्या इव्हेंटला घेऊन असणार आहे. ओके, तर आता बघा, आपण इथं ॲक्टिव्हिटीचं नाव लिहिलं, इथं डेट सिलेक्ट केलं, इथं टाईम सिलेक्ट केलं सुरू होण्याचं, इथं एंड व्हायचं डेट आणि एंड व्हायचं टाईम, इथं व्हेन्यू म्हणजे स्थळ इथं टाकलं, इथं ऑर्गनायझर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं नाव, आणि इथं ऑब्जेक्टिव्ह किंवा पर्पज, हेतू टाकलेला आहे. इथं अटेंडीज म्हणजे पार्टिसिपंट किती आहेत त्याचा नंबर लिहिलेला आहे. इथं आपण त्याची रिपोर्ट टाकलेली आहे, त्याची सही आणि त्याला अटेस्टेड खाली सही करून आपण इथं ती PDF करून. एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जे आपण अटेंडन्स टाकणार आहोत ती PDF पाहिजे आहे. तुमच्याकडे PDF स्कॅनर आहे, डॉक स्कॅनर आहे, तिथं तुम्ही स्कॅन करून आपण त्या पर्टिक्युलर फाईलला जे आहे ते PDF करून आपल्या कम्प्युटरवर ठेवू शकतो आणि मग तिथून इथं अपलोड करू शकतो. आणि ते फोटोज जे आहेत ते जिओ टॅग असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर इथं ब्रीफ रिपोर्ट आपण लिहिला, आणि नंतर इथं ब्रीफ रिपोर्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव, जो गेस्ट लेक्चर आहे त्याच्या डिटेल्स आणि तो कशाबद्दल बोलला वगैरे वगैरे ह्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. इथं इव्हेंट आउटकम झालं. आता शेवटची गोष्ट आहे फीडबॅक रिपोर्ट. फीडबॅक रिपोर्ट हा मॅन्डेटरी नसला तरी पण जर एखादी आपण ॲक्टिव्हिटी, जेव्हा मोठी ॲक्टिव्हिटी घेतो तर त्या संदर्भात जे पार्टिसिपंट आहेत त्यांचं मत काय, त्यांचं फीडबॅक काय, ती ॲक्टिव्हिटी कशी आहे, ती ॲक्टिव्हिटी कशी झाली,
त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जो गेस्ट होता तो कसा बोलला त्याबद्दल त्यांचं मत, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये वेळ व्यवस्थित पाळला गेला का त्याबद्दलचं त्याचं मत, ऑर्गनायझेशन कसं होतं त्या संदर्भात त्या पार्टिसिपंटचं मत. अशा प्रकारे 4-5, 10-15 प्रश्न आणि नंतर त्याची सही असलेला एक फीडबॅक आपण इथं ॲड करू शकतो आणि त्याचं PDF करून इथं सुद्धा आपण एक तो रिपोर्ट जनरेट करू शकतो. तो मेंडेटरी नाही आहे, स्टार मार्क नाही आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप आवश्यक आहे की ज्या ज्या ठिकाणी स्टार मार्क आहे त्या गोष्ट टाकायलाच पाहिजेत, त्या टाकल्याशिवाय आपली रिपोर्ट जी आहे ती सबमिट होणार नाही आहे. तर ज्या ज्या ठिकाणी स्टार मार्क आहेत त्या सगळ्या गोष्टी मी इथं फिल केल्या आहेत आणि नेक्स्ट थिंग इज दॅट सबमिट. तर मी सबमिटवर क्लिक करतोय. हे बघा मी सबमिटवर क्लिक केलेलं आहे, सबमिट होत आहे. हा बघा अटेंडन्स रिपोर्ट आहे, अपलोड होत आहेत. फोटोज जे आहेत त्या सुद्धा अपलोड होणं सुरू आहे. हे बघा आता आलं युअर ॲक्टिव्हिटी हॅज बीन अपडेटेड असा मेसेज आलेला आहे आणि डायरेक्ट रिडायरेक्ट झालं आहे इथं तुम्ही बघू शकाल गेस्ट लेक्चर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं एक टायटल आलेलं आहे. त्यानंतर ह्या फोटोज आलेले आहेत, ह्या विद्यार्थ्यांच्या फोटोज. हे बघा हा गेस्ट बोलतानाचा फोटो आहे. इथं हे एज्युकेशन कॉम्पेअरिंग करतानाचा फोटो आणि मी वोट ऑफ थँक्स करतानाचा फोटो आहे आणि विद्यार्थी हे ऐकतानाचे फोटो आहेत. तर अशा प्रकारे ह्या आपण फोटोज आणि हा डेटा इथं फिल केला आहे आणि याचे खाली बघू शकाल तुम्ही हे डेट ऑफ द इव्हेंट स्टार्टेड ऑन म्हणजे ही इव्हेंट केव्हा सुरू झाली, डेट आणि टाईम, इव्हेंट केव्हा संपली, डेट आणि टाईम. त्यानंतर व्हेन्यू इथं BA फायनल इयर क्लासरूम इथं हा इव्हेंट झाला असल्यामुळे. ऑर्गनायझर IQAC इथं डिफॉल्ट राहणार आहे आणि त्यासोबत डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, कारण असं अपेक्षित आहे की प्रत्येक गोष्ट प्रत्येक इव्हेंट ही IQACच्या परमिशनने IQACच्या मदतीने झाली आहे, कारण IQAC हा प्रत्येक इव्हेंटचा भाग आहे. आणि इथं पर्पज किमान एक पर्पज असणं आवश्यक आहे. इथं पर्पज आलेला आहे आपण जो आधी टाकला होता. इथं नंबर ऑफ अटेंडीज किती जणांनी पार्टिसिपेंट केलं त्यात पार्टिसिपंटचं नंबर आहे. इथं अटेंडन्स रिपोर्ट जो आपण अपलोड केला होता PDF फाईल ती इथं आहे आणि हा जो आहे हा ब्रीफ रिपोर्ट एका पॅरेग्राफमध्ये छोटासा थोडक्यामध्ये रिपोर्ट इथे दिलेला आहे आणि हे आहेत इव्हेंट आउटकम, हा इव्हेंटचा आउटकम या ठिकाणी आलेला आहे. तर अशा प्रकारे ही आपली रिपोर्ट जी आहे ती जनरेट झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकाल की आपण आतापर्यंत ज्या रिपोर्ट टाकलेल्या आहेत त्याची लिस्ट इथं बघू शकाल. हे बघा हा आत्ता जो टाकला त्याची लिस्ट आहे. त्यानंतर हा एक दुसरा कार्यक्रम, तिसरा आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा. त्यानंतर संजीवन समाधी सोहळ्यांचा कार्यक्रम एक झाला आपल्याकडे गुगल मीटवर ऑनलाईन, त्याचासुद्धा रिपोर्ट कोरतला सरांनी इथं ॲड केलेला आहे. त्यानंतर पर्वती सरांचा फेअरवेलचा कार्यक्रम झाला तर त्याचा रिपोर्ट इथं आहे. क्लिनलीनेस ड्राईव्ह झाला होता आपल्या NSSचा, अरमलकर सरांनी तो टाकलेला आहे. त्यानंतर वॅक्सिनेशन ड्राईव्ह झाली होती आपल्याकडे NSS थ्रू, त्याचासुद्धा एक रिपोर्ट आपण इथं ॲड केलेला आहे. त्यानंतर गेस्ट लेक्चर आणि एक कंपोजिशन झालं होतं आमच्या लँग्वेज अँड लिटरेचर क्लबचं सोसायटीचं, त्याचासुद्धा रिपोर्ट आहे. अशा प्रकारे भरपूर हे रिपोर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही तो फॉर्मॅट बघू शकाल कशा प्रकारे लिहिलेला आहे, कशा प्रकारे आउटकम्स आणि ऑब्जेक्टिव्स लिहिलेले आहेत त्यांनी, तसंच त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा तो रिपोर्ट जो आहे तो जनरेट करू शकाल. मला आशा आहे की हे जे आत्ता आपण बघितलं की कशा प्रकारे आपण वेबसाईटवर जाऊ शकतो आपल्या इथं आणि अपडेट कॉर्नरमध्ये जाऊन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन कशा प्रकारे आपण जी ॲक्टिव्हिटी घेतो किंवा जी मीटिंग घेतो किंवा आपल्या कमिटीने एखादी ॲक्टिव्हिटी घेतली, कमिटीने एखादी गोष्ट केली तर त्या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो कशा प्रकारे इथं जनरेट करू शकतो त्या संदर्भातला हा व्हिडिओ होता आणि तुम्हाला समजलं असेल. आणि अशा प्रकारे हे बघा इथं गेस्ट लेक्चर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर क्लब आणि इथं क्लिक हेअर टू रीड मोर, जेव्हा मी इथं क्लिक हेअर टू रीड मोर एखादी ॲक्टिव्हिटी आहे आणि जेव्हा मी क्लिक हेअर टू रीड मोर असं करतो तर तेव्हा बघू शकाल की हा बघा ह्या इथं फोटोज दिसत आहेत आणि हे बघा इथं ही माहिती अशी या प्रकारे इथे येत आहे आणि याची एका क्लिकवर ही लिंक जनरेट होत आहे आणि ती आपल्याला ॲक्वार भरताना, SSR भरताना, नॅकला सामोरे जाताना सगळ्या गोष्टींसाठी ती उपयोगात येणार आहे.
I hope you have got it, you understood it. Thank you very much for your kind listening, and if you have any queries you can ask me. Thank you.